शुभ सकाळ मंडळी. कशा आहात सर्वजण? शेतामधून आल्यानंतर सायंकाळच्या वेळेला भांडे झाडझूड वगैरे केली आणि त्यानंतर लग्न लावायचं होतं ते म्हणजे तुळशीचं. छान अशी छोटी आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर तुळशीचं लग्न म्हटलं की काहीतरी गोडधोड करायचं होतं मला. तर थोडं श्रीखंड आणली आणि शेतातून आल्याला म्हणजे कसं थकवा राहते आणि काय नक्की करायचं आणि उपास पण होता. तर इकडे साबुदाण्याच्या पोळ्या करून घेतल्या आणि श्रीखंड त्यावर श्रीखंड आणि पुरी बनवून असा नैवेद्य मी ठेवला आणि त्यानंतर इकडे फराळाचं झालं. नैवेद्य पण माझा तयार झाला. मी स्वतःला आवरून घेतलं आणि त्यानंतर दानिशने इकडे दिवे वगैरे लावून घेतले. मी इकडे तुळशीला छान असं आवरून घेतलं आणि त्यानंतर कृष्ण वगैरे गळव्यामध्ये मी पाणी ठेवते. त्यानंतर आसनावर थोडे तांदूळ ठेवते, गळवा ठेवून त्यावर कृष्ण ठेवते. अशा प्रकारे इकडे कृष्णाला तयार केलं आणि इकडे नवरींला सुद्धा तयार केलं आणि त्यानंतर लग्नाला मंडळी आली होते. तर इकडे लग्न आपलं थाटामाटाने आपलं पार पडलेलं आहे. तर इकडे ओवीची फ्रेंड्स राव, दानिश आणि 2 दादा पण होते सोबतच. ते लहान दादा आणि मोठे दादा आणि इकडे मी. अशा प्रकारे आपलं हे लग्न पार पडलं आणि तुमचं लग्न तुळशीचं लावून नक्की झालं असेल, पण माझाच व्हिडिओ नेहमी लेट होतो. बाय.